बुलेटिनला सुरुवात करूयात. पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सिजार्तो म्हणालेत की जेव्हा रशियानं युक्रेनवरती आक्रमण केलं तेव्हा त्यांच्या देशाच्या शांततेच्या वकिलीचा अर्थ असा नाहीये की रशियानं सध्या नियंत्रित केलेला प्रदेश त्यांच्या ताब्यात द्यायचा आहे आणि युद्ध थांबवून एकत्रितरित्या चर्चा करायची असा त्याचा अर्थ नाहीये असं देखील त्यांनी म्हटलंय. जेव्हा एखादं युद्ध थांबतं आणि शांततेसाठी चर्चा सुरू होते तेव्हा हे आवश्यक नसतं की लष्कर ज्या ठिकाणी आहे तिथून सीमाभाग सुरू होतोय. दरम्यान पत्रकार परिषदेत सिजार्तो यांनी असं सांगितलंय की युद्धविराम होणं हे देखील आवश्यक आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी मॉस्को इथं रशियाचे वाहतूक मंत्री विटाली सालेझ्लीव यांची भेट घेतली. त्यांनी आगामी सुट्टीच्या काळात वाहतूक उद्योगांवरती देखील चर्चा केली. 400हून अधिक अतिरिक्त रेल्वे प्रवासी गाड्या क्रिमियाला जाण्यासाठी वापरल्या जातील अशी माहिती यांनी दिली आहे. क्रिमिया पुलाबद्दल विचारलं असता सालेझ्लीव यांनी असं सांगितलंय की पुलावरील रहदारी सर्वसामान्य स्थितीत लवकरच सुरू होईल. युक्रेनचा फुटबॉल बचावपटू अलेक्झांडर झिसेन्को यांनी असं सांगितलंय की रशिया बरोबरच्या युद्धाचा त्यांच्या देशावर कोणताही परिणाम झालेला नाहीये आणि राष्ट्रीय फुटबॉल संघ रविवारी वेम्बली इथं इंग्लंडसोबत युरो 2024 पात्रता फेरीत घरी परतलेल्या प्रत्येक नागरिकासाठी लढत राहील. तसंच युक्रेन संघाला बलाढ्य अशा इंग्लंडला पराभूत करण्यासाठी लागणाऱ्या पराकाष्ठेची देखील जाणीव आहे, परंतु तरी देखील ते विजयासाठी खेळतील. युक्रेननं शनिवारी वेम्बली इथं इंग्लंडसोबत युरो 2024 पात्रता फेरीच्या पूर्वसंध्येचा सराव केला. इंग्लंडनं गुरुवारी विद्यमान युरोपियन चॅम्पियन इटलीवरती 2-1 असा विजय मिळवत सामन्यामध्ये प्रवेश केला आणि युक्रेननं गेल्या सप्टेंबरपासून खेळाच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतलेला नव्हता. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी असं सांगितलं की रशियाचा पूर्णतः पराभव हा त्यांची आक्रमकता आणि येणाऱ्या संकटांविरोधी विश्वासार्हतेची हमी असेल, युक्रेनची ताकद दर्शवणारा असेल. आणि झेलेन्स्की यांनी रात्री एक व्हिडिओ जारी केलाय. त्यात त्यांनी असं सांगितलंय की आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या सहकार्यानं युक्रेनियन न्याय प्रणाली रशियन युद्धातील गुन्हेगारांना जबाबदार धरत योग्य तो न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कीव्हच्या पेचेस्लावनामध्ये तणाव दिवसेंदिवस वाढतोय. 1 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युद्धानं युक्रेनच्या मुख्य अभयारण्यात देखील अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मठ संकुलाचे प्रांगण केवळ चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांसाठीच खुलं करण्यात येत आहे आणि प्रवेशद्वारावरती पोलीस प्रत्येक कारची तपासणी करताना दिसत आहेत. त्यामुळे चर्चच्या मौल्यवान वस्तू काढून घेतलेल्या जात नाहीयेत. मात्र 10 मार्च रोजी नॅशनल रिझर्व्ह कीव्ह पेचेस्लावानं युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चला असं सूचित देखील केलंय की युद्धानंतर स्वातंत्र्य सिद्ध करण्याचा प्रयत्न असूनही मॉस्को पॅट्रिआर्केटशी ऐतिहासिक संबंध आहेत आणि 29 मार्च पासून ते 10 वर्षांचा करार आता संपुष्टात आणतायत. जगभरात निषेध पुकारला. सरकारच्या सेवानिवृत्ती सुधारणांच्या विरोधात फ्रान्समधील आंदोलकांनी गुरुवारी अथेन्समधील फ्रेंच दूतावासाबाहेर निषेध दर्शवला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर मॅक्रॉन तुमची लोकशाही 9 मतांवरती अवलंबून आहे आणि ग्रीसमधून फ्रान्सच्या कामगारांचा विजय निश्चित असं फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली गेली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मतदानाशिवाय संसदेद्वारे नवनिवृत्ती वेतन विधेयक आणून जनतेमध्ये असंतोष निर्माण केला. पॅरिस आणि फ्रान्समधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू असताना ग्रीसमध्ये सुद्धा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. गुरुवारी कोलोरॅडो स्टेट कॅपिटल इमारतीत निषेध करण्यासाठी शेकडो लोक जमले होते. डेन्व्हर हायस्कूलमधील 2 प्रशासकांना गोळीबारात जखमी केल्यानंतर विद्यार्थी आणि पालक बंदुकीच्या हिंसाचाराला प्रचंड कंटाळलेत आणि शहरापासून फार दूर असलेल्या ईस्ट हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार करण्यात आला होता आणि या गोळीबारात 2 प्रशासक जखमी झाले. तर 17 वर्षीय ऑस्टिन लाईकले यानं गोळीबार केला आणि अद्यापही ऑस्टिन फरार आहे. या संपूर्ण घटनेनंतर मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्येवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी लाहोरमध्ये त्यांच्या समर्थकांना संबोधित केलं. त्यांनी या राजकीय संकटात ख्यातनाम राजकारणी सध्याच्या सरकारच्या विरोधात उभे केले गेले आहेत आणि गेल्या एप्रिलमध्ये संसदेत अविश्वास ठरावाद्वारे खान यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर 70 वर्षीय माजी क्रिकेटपटूनं राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर ते पदावरती असताना भ्रष्टाचारासह 100हून अधिक कायदेशीर खटल्यांमध्ये इम्रान खान हे अडकलेले आहेत. लाहोर हायकोर्टानं दिलेला निर्णय हा देशाचा सर्वोच्च विरोधी नेता असलेल्या खान यांना आणखी एक दिलासा होता. त्यांचा पक्ष आणि इम्रान खान यांच्यात तासनतास चाललेल्या संघर्षामुळे राजधानी इस्लामाबाद येथील न्यायालयात ते हजर राहू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या समर्थकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या आदेशानं त्यांची अटक 27 मार्चपर्यंत टळली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या देशाच्या न्यायव्यवस्थेत बदल करण्याच्या योजनांच्या विरोधात शनिवारी तेल अवीवमध्ये हजारो लोकांनी निदर्शनं केली. आंदोलनासाठी सुमारे 1,95,000 लोक जमले होते. अनेक आठवड्यांपासून इथं आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनात लष्करी राखीव नौदलाचे दिग्गज, उच्च तंत्रज्ञानाचे व्यावसायिक आणि माजी अधिकारी यांचा समावेश आहे. शनिवारी तेल अवीवमधील मुख्य महामार्ग रोखणाऱ्या सरकारच्या न्यायिक दुरुस्तीला विरोध करणाऱ्या निदर्शकांवरती इस्रायली पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला आणि आंदोलकांनी तेल अवीवमधील मुख्य मार्ग रोखून धरला होता. न्यायपालिकेवरील नियंत्रण वाढवण्याच्या सरकारच्या योजनेमुळे राष्ट्रीय संकट निर्माण झालंय आणि इस्रायली इतिहासातील सर्वात मोठ्या निषेध आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. लाखो आंदोलक गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यावरती उतरलेत. तेल अवीवमधील महामार्गाजवळ इस्रायली पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. घोड्यावर बसलेले अधिकारी रस्त्यावरती गस्त घालत होते. सरकारच्या न्यायालयीन फेरबदलाला विरोध करताना निदर्शकांनी यापूर्वी देखील महामार्ग रोखून धरला होता. गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायली सैन्यातून दुरुस्तीबद्दल असंतोष वाढलेला आहे आणि नेतन्याहू यांच्या समोर एक व्यापक आव्हान उभं केलं गेलंय, कारण भ्रष्टाचाराच्या खटल्यात असताना त्यांनी सुधारणेकडे दुर्लक्ष केलंय. सर्बियाशी त्यांच्या देशाचे संबंध सामान्य करण्याच्या उद्देशानं युरोपियन युनियन प्रायोजित योजनेला विरोध करण्यासाठी शनिवारी कोसोवोची राजधानी प्रिस्टिना इथे आंदोलक रस्त्यावरती उतरले. सर्बिया आणि कोसोवोच्या नेत्यांनी ओरिटच्या उत्तर मॅसेडोनियन लेकसाइड रिसॉर्टमध्ये झालेल्या चर्चेनंतर 2 बाल्कन युद्धकालीन शत्रूंमधील अनेक दशकांच्या तणावानंतर ही योजना कशी अंमलात आणायची यावरती तात्पुरती सहमती दर्शवलेली आहे. कोसोवो हा बहुसंख्य वांशिक अल्बेनियन पूर्वीचा सर्बियन प्रांत आहे. कोसोवोच्या स्वातंत्र्याला अनेक पाश्चात्य देशांनी मान्यता दिली आहे, पण त्याला रशिया आणि चीनच्या पाठिंब्यानं बेलग्रेडनं विरोध केलाय. हवामान कृती प्रस्तावांमध्ये वाढ करून स्थानिकांना सार्वमतामध्ये मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी शनिवारी बर्लिनमध्ये निदर्शक जमले. या आठवड्याच्या शेवटी जर्मन राजधानीच्या हवामान उद्दिष्टांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी होणारं मतदान पार पाडेल आणि बर्लिनमध्ये 2030 पर्यंत हवामान तटस्थ होण्याचं आवाहन केलं गेलंय. शहराला ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आणखी वाढ करणाऱ्या योजनांना परवानगी दिली जाणार नाहीये आणि बर्लिनचं सध्याचं लक्ष 2015च्या पॅरिस हवामान कराराच्या अनुषंगानं नाहीये, ज्याचे उद्दिष्ट पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत 1.5 अंश सेल्सिअसवरती जागतिक तापमान वाढ रोखण्याचं आहे. फ्रेंच पोलीस आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी ग्रामीण पश्चिम फ्रान्समधील कृषी सिंचन जलाशयाच्या परिसरात चकमक झाली. फ्रान्सचे गृहमंत्री गेरॉल्ड डार्मॅनिन यांनी 30हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी ग्रेनेडचा स्फोट केला आणि आंदोलकांना रोखून धरलं. काही जण चाकू, कुऱ्हाडी आणि पेट्रोल बॉम्ब पोलिसांच्या दिशेनं भिरकावत होते. 23 पोलीस अधिकारी आणि 6 आंदोलक यामध्ये जखमी झालेत. सेंट सोलिनच्या ग्रामीण समुदायामध्ये बांधल्या जात असलेल्या जलाशयाच्या परिसरात वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हा बदल होतोय आणि शेतकऱ्यांना अन्न पिकांची वाढ चालू ठेवण्यासाठी महाकाय सिंचन जलाशय आवश्यक देखील आहेत. येमेनचे माहिती मंत्री मोहम्मद अल एरियानी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी लाल समुद्रावरील मोचा शहराच्या भेटीवरून परतत असताना सरकारच्या ताब्यात असलेल्या ताईज प्रांताचे गव्हर्नर नाबिल शमसान यांच्या ताफ्यावर संशयित हुती बंडखोरांनी लक्ष केलं. या हल्ल्यात शमसानचा एक साथीदार ठार झाला आणि इतर 2 जखमी झाले, असे अल एरियानी यांनी ट्विटरवरती सांगितलंय. प्रांतीय गव्हर्नर या हल्ल्यातून बचावलेले आहेत. अल एरियानी असं म्हणाले की हा हल्ला स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं केला गेला.
इंडोनेशियाच्या राजधानीत अर्थावरचा भाग म्हणून शनिवारी दिवे बंद केले गेले. जकार्ताच्या मध्यभागी भागात दिवे बंद ठेवले गेले. आजूबाजूच्या परिसरातील इतर अनेक मोठ्या इमारती देखील अंधारात होत्या. जागतिक वन्यजीव निधी धर्मादाय संस्थेनं ही चळवळ सुरू केली आहे आणि लोकांना दिवसातून 1 तास इलेक्ट्रिसिटी बंद ठेवण्यासाठी ती प्रोत्साहित देखील करते. शनिवारी अर्थावरसाठी जगभरातील शहरांमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8:30 वाजता दिवे बंद केले जात होते. बर्लिनमध्ये ब्रँडेनबर्ग गेटवरती दिवे बंद करण्यात आले, तर रोममध्ये कॉलोझियममध्ये देखील दिवे बंद करण्यात आले. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड धर्मादाय संस्थेनं सुरू केलेला हा कार्यक्रम लोकांना दिवसातून 1 तास विद्युत दिवे बंद करण्यास प्रोत्साहित करतोय आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील हा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केला जातोय. स्कॉटलंडमध्ये एक जहाज दुरुस्तीसाठी किनाऱ्याबाहेर ड्रायडॉक इथं आणलं असता ते अर्ध समुद्रात बुडालं. बुधवारी झालेल्या या घटनेदरम्यान 25 लोक जखमी झालेत. आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली. जहाज त्यांच्या होल्डिंगमधून निसटल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपत्कालीन सेवांना एडिनबर्गमधील इम्पिरियल डॉकमध्ये बोलवण्यात आलं. स्कॉटिश रुग्णवाहिका सेवेनं असं सांगितलंय की 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून इतर 10 जणांवरती उपचार करून त्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलंय. घटनास्थळावरील फुटेजमध्ये जहाज 45 अंशाच्या कोनात एका बाजूला झुकलेलं दिसतंय. ॲडम मॅकेवे या स्थानिक अधिकाऱ्यानं ट्विटरद्वारे ही वरील माहिती दिली आहे. ग्रीसनं ॲक्रोपोलिसमधून प्राचीन कलाकृती परत आल्याचं स्वागत केलं. 200 वर्षांपूर्वी अथेन्समधील प्राचीन स्थळावरून काढलेल्या शिल्पांचा संग्रह परत देण्यासाठी ब्रिटिश संग्रहालयावरती दबाव आणण्याची मोहीम आता पुढे केली गेली आहे. गेल्या वर्षी पॅथेनॉन मंदिरातील आणखी एक संगमरवरी शिल्पकलेचा तुकडा आणि प्राचीन ग्रीक देवी आर्टेमिसचा पाय दर्शवणारा एक तुकडा आणि सिसिली येथील पालेर्मो येथील संग्रहालयातून अथेन्सला हे सगळं परत आणण्यात आलं. पेनसिल्व्हेनियामधील चॉकलेट कारखान्यात झालेल्या स्फोटात 2 जण ठार आणि 5 जण बेपत्ता झालेत. एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. श्वान पथक आणि इमेजिंग उपकरणं वापरून बचाव पथकानं शनिवारी ढिगाऱ्याखालून हा शोध सुरूच ठेवला. हे बचाव कार्य सुरू ठेवलं. पोलीस प्रमुख वेद होलबेम यांनी असं सांगितलं की ढिगाऱ्यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात त्यांना यश आलंय. अजूनही इतर काही सापडतील अशी त्यांना आशा आहे. बचाव कर्मचारी विशेष उपकरणं आणि तंत्राचा वापर करून कसून शोध घेत आहेत. या स्फोटामुळे एक इमारत उद्ध्वस्त झाली आहे आणि शेजारच्या काही इमारतींचं नुकसान देखील झालंय. अमेरिकेतील टोर्नाडो येथील साऊथमधील काही सखोल भागांमध्ये शक्तिशाली चक्रीवादळ झालं. मिसिसिपीमध्ये आतापर्यंत 23 लोक या चक्रीवादळात ठार झालेत, तर 4 जण बेपत्ता झालेत आणि काही जण जखमी देखील झालेत. इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मिसिसिपी इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनं एका ट्विटर पोस्टमध्ये वरील माहिती दिली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी स्थानिक आणि राज्य संस्थांकडून शोध आणि बचाव पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रिव्ह्ज यांनी या घटनेला एक शोकांतिका असं म्हटलंय. मिसिसिपी इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनं एका ट्विटर पोस्टमध्ये असं म्हटलंय की चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी स्थानिक आणि राज्य संस्थांकडून शोध आणि बचाव पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसनं पुष्टी केली आहे की जॅक्सन वादळामुळे मिसिसिपीच्या ईशान्येला सुमारे 60 मैल परिसरात म्हणजे सुमारे 90 किलोमीटर परिसरात या वादळामुळे नुकसान झालंय. रोलिंग फोर्क तसंच सिल्वर सिटी या ग्रामीण भागात चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. विनोना आणि अमोरीसह इतर शहरांमधून हे वादळ अलाबामाच्या दिशेनं आता पुढे सरसावलंय. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आणखी काही आंतरराष्ट्रीय बातम्या ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. वॉल्टर सी कोल ज्यांना आयकॉनिक ड्रॅग क्वीन म्हणून ओळखलं जातं त्यांचं पोर्टलँड ऑरेगॉन इथं निधन झालं. कोल 92 वर्षांच्या होत्या. डार्सेल यांना 2016 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं ड्रॅग परफॉर्मरचा ताज मिळवून दिला होता आणि शेवटपर्यंत त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. एक कलाकार म्हणून डार्सेल US वेस्ट कोस्टवरती सर्वात जास्त काळ चालणारा ड्रॅग शो होस्ट करण्यासाठी त्यांची ख्याती होती.
लॉस एंजेलिसला द मॅजेस्टिक डाऊनटाऊन इथं रिसॉर्ट 2023 कॅनॉइन काउचर सादर करण्यात आलं आणि यासाठी खास पेट ट्युटरियर अँथनी रुबियो लॉस एंजेलिसला आले होते आणि कुत्रे आणि मांजरांचे पंजे रंगांमध्ये चांदी आणि सोनेरी तसेच सोनेरी जांभळ्या रंगांमध्ये इंडिगो ब्लू डस्टी गुलाब आणि लव्हेंडर रंगात रंगवलेले होते. सोबतच प्राण्यांना चकचकीत डिझाईन्समध्ये कपडे देखील घालण्यात आले होते, ज्यात रुबियोनं मोठ्या आकाराचे स्कर्ट्सचा देखील वापर केला होता. तसे ते डिझाईन्स करण्यात आले होते आणि ते इतरांच्या ॲक्सेसरीज आणि पोशाखांशी जुळवण्यासाठी स्टोन्स आणि सिक्विनने त्यांना सजवण्यात आलं होतं. जगभरातील टॅटू कलाकार 7व्या आंतरराष्ट्रीय टॅटू संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी क्विटोमध्ये एकत्र आले होते, जिथे त्यांनी त्यांची कला आणि तंत्र सर्वसामान्यांना दाखवली. आणि क्विटो कन्व्हेन्शन सेंटरमधील या कार्यक्रमात इक्वेडोर, पेरू, मेक्सिको, ब्राझील, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि स्पेन या इतर देशांमधील टॅटू कलाकारांचं स्वागत इथं करण्यात आलं. खास पाहुणे फ्रान्सचे अँटोनी लोफ्रेडो होते, ज्यांना ब्लॅक एलियन म्हणून ओळखलं जातं. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी यामिनी. पहा फक्त News18 लोकमत.